बुलढाणा शिक्षक निलंबन. जिल्हा परिषद शाळांमध्ये घटती पटसंख्या. 35 शिक्षक निलंबित, 60 वर नोटीस. बुलढाणा जिल्हा परिषद शाळांमधील दिवसेंदिवस घटती पटसंख्या ही आता चिंतेचा विषय ठरते आहे. शैक्षणिक गुणवत्तेत घट, पालकांचा विश्वास हरवणं आणि शिक्षकांची अकार्यक्षमता या सर्व घटकांमुळे ग्रामीण भागातील विद्यार्थी खाजगी शाळांकडे वळतोय. याच पार्श्वभूमीवर आता जिल्हा प्रशासनानं कडक पाऊल उचलण्यास सुरुवात केली आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाबराव खरात यांनी याबाबत थेट कारवाई करत कमी विद्यार्थ्यांची नोंद असलेल्या 20 शाळांवर लक्ष केंद्रित केलंय. या शाळांमध्ये कार्यरत असलेल्या तब्बल 35 शिक्षकांचे निलंबन आदेश जारी करण्यात आलाय. याचबरोबर 60 शिक्षकांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आले. गुलाबराव खरात यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं की यापुढे जर जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या वाढली नाही तर अजूनही कठोर कारवाई करण्यात येणार आहे. शाळांमध्ये विद्यार्थी संख्या वाढवणं ही शिक्षकांची जबाबदारी आहे. अकार्यक्षमतेला खपवून घेतलं जाणार नाही. आम्ही विद्यार्थ्यांच्या हितासाठी काम करतो आहोत आणि यापुढेही कठोर निर्णय घ्यावे लागले तर त्यालाही मागे पुढे पाहणार नाही. तर गेल्या आठवड्यामध्ये बुलढाणा जिल्ह्यामधील पटसंख्या मी त्याचं रेकॉर्ड बोलवलं आणि साधारणपणे असं लक्षात आलं की जिल्ह्यामधून 47 शाळा ज्या आहेत त्याची पटसंख्या ही 10, 15 किंवा 20च्या आतमध्ये आहे. त्याच्यानंतर मग आम्ही आणखी खाली आलो. 10च्या आतल्या किती शाळा आहेत त्याचं बघितलं तर त्या साधारण 20 शाळा सापडल्या. आणखी खाली आल्यानंतर ज्यावेळेस आमच्या असं लक्षात आलं की काही शाळांवर एकच विद्यार्थी आहे, 2 विद्यार्थी, 3, 4 असे विद्यार्थी आहेत. तर अशा शाळा विद्यार्थी संख्या का वाढत नाही त्याचा आम्ही थोडा विचार केला. गेल्या 5 वर्षाचा डाटा आम्ही बोलून घेतला आणि असं लक्षात आलं की 2021ला साधारणपणे ती पटसंख्या बऱ्यापैकी होती. 2 आकडे होते. जसं आता आमचं सागवण नावाचे एक मोठं हायस्कूल होतं, 77 विद्यार्थी तिथं शिकत होते, 7वीपर्यंतची शाळा होती. आज तिथली पटसंख्या आता 4 आहे. अनेक शाळा अशा आहेत की 20 होते, आता ते 1 आहेत, 25 होते, 2 आहेत. आणि मग याला जबाबदार कोण म्हणून आपण शिक्षकांकडून सुद्धा त्यांचं एक्सप्लेनेशन घेतलं. त्यांनी सांगितलं त्यांच्या पद्धतीने. परंतु एकंदरीत मला याच्यामध्ये शिक्षकांवर ही जबाबदारी टाकणं गरजेचं आहे की विद्यार्थ्यांची पटसंख्या वाढवण्यासाठी नेमकं कारण काय. एक तर तुम्ही व्यवस्थित शिकवत नाही हे कारण आहे का, त्या गावामध्ये मुलंच नाही हे कारण आहे, हे तुम्ही शोधा. परंतु ही जबाबदारी त्यांच्यावर निश्चित करून या लोकांना आपण निलंबित केलेलं आहे. किती लोकांना कारणे दाखवा नोटीस? आता याच्यामध्ये साधारणपणे 30 लोकांना आपण सस्पेंड केलेलं आहे आणि 60 लोकांना आपण कारणे दाखवा नोटीस काढलेली जे 19पर्यंतचे आहेत. त्याच्यातही 10पर्यंत 8, 9, 10 वगैरे असे आहे. परंतु त्यांचा जो डिक्रीजचा जो ट्रेंड आहे तो फार जादा नाही. जसं 2021ला 20 विद्यार्थी होते, आज ते 15वर आलेले. त्याच्यामुळे साधारण तिथली लोकॅलिटी किंवा तिथलं पॉप्युलेशन किंवा ह्या ज्या बाबी आहेत हे विचारात घेऊन आम्ही त्यांना फक्त नोटिसा दिलेल्या आहेत की जेणेकरून ही मंडळी ॲडमिशन्ससाठी काहीतरी प्रयत्न करतील आणि शासनाचा जो जिल्हा परिषद गरीब लोकांसाठी मोफत दप्तर आहे, मोफत कपडे आहेत, मोफत शूज आहेत, शालेय पोषण आहार आहे, सगळ्या गोष्टी असताना विद्यार्थी इकडं का येत नाहीत याच्यासाठी त्यांनीही प्रयत्न करावा या उद्देशाने त्यांनाही आपण नोटिसा पाठवलेल्या आहे. खुलासे आल्यानंतर त्याबाबत आपण पुढची कारवाई करू.